आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। बँक कोणतीही असो, शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ। 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंचं सरकार कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडलं। कर्जमाफी खरंच होणार का, फक्त घोषणा? ते पाहावं लागेल। सरकारच्या कर्जमाफीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। 2.5 वर्ष मवियाचं सरकार असताना शेतकऱ्यांना फुकटी कवडीही दिली नाही। उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा करून हवेमध्ये बाण सोडले। नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय, पूर्ण अहवाल आल्यावर बोलेन। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया। जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद। काही दिवसांपूर्वी व्हीएसआर मालकाचा व्हिडिओ पोस्ट केला होता। अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार काही बोलणार का, याकडे लक्ष। रोहित पवारांची दिल्लीवारी। विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू। केजरीवालांची भेट। अजित पवारांच्या अपघातावरून सरकारला घेरण्याची तयारी। विरोधी पक्षांच्या साथीनं संसदेमध्ये आवाज उठवणार। रोहित पवारांनी आपचे खासदार संजय सिंह यांची घेतली भेट। दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेमध्ये मांडण्याची विनंती केल्याची माहिती। तर एनसीपी विलिनीकरणाची चर्चा होती, त्यामुळे या प्रकरणामध्ये संशय असल्याचं संजय सिंह यांचं वक्तव्य। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती अधिक। 88 कोटींच्या संपत्तीसह पार्थ पवार महाराष्ट्रामध्ये सर्वात श्रीमंत राज्यसभा उमेदवार। प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। 2000 फूट उंचीवर अचानक डिस्प्ले बंद। हेलिकॉप्टरमधून धूर निघत असल्याची माहिती। लखनौ विमानतळावर हेलिकॉप्टर उतरवलं। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। दादांच्या अपघाताला रोहित पवारांच्या कारखान्याचं प्रदूषण कारणीभूत आहे का? भाजप युवा मोर्चाचा संशय। चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र। तर भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरू। रोहित पवारांचा संताप। पर्यावरण मंत्र्यांच्या कारखान्यामधून सुद्धा प्रदूषण होतं। रोहित पवार एकटे नाही, सर्वांची चौकशी करा। भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या आरोपानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण उपसमिती कुठलेही आकडे जाहीर करत नाही। आकडेवारीमध्ये उपसमितीचा हस्तक्षेप नसतो। सामाजिक न्याय विभागामध्ये आकडेवारी नमूद असते। कुणबी मराठा दाखल्यांच्या आकडेवारीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया। उद्या देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील 2 मजली पुलाचं उद्घाटन करणार। दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार। तर पीएमआरडीकडून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचंही निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव। कोल्हापुरात महाडिक गटानं फुंकलं गोकुळ निवडणुकांचं रणशिंग। महाडिक गटाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थक ठरावधारकांचा मेळावा। खासदार धनंजय महाडिक यांनी मेळावा घेत गोकुळ निवडणुकीसाठी सतेज पाटील यांना दिला आव्हान। तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार लोकसभेमध्ये इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान करणार आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाला तृणमूल काँग्रेस पाठिंबा देणार। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या आदेशानंतर टीएमसी खासदार ओम बिर्लांच्या विरोधात मतदान करणार। राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे सोलापुरात। छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये ज्योती वाघमारेंचं जंगी स्वागत। लहानपणातील गरिबीच्या आठवणी सांगताना ज्योती वाघमारे यांना अश्रू अनावर। बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का। चिखलीतील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भाजप नेते आमदार प्रवीण दरेकरांनी आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नामध्ये म्हटल्या मंगलाष्टका। आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचं राजस्थानला राजेशाही लग्न। लग्नामध्ये राज्य कॅबिनेट मंत्र्यांचा पारंपरिक पोशाख चर्चेत।